मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। चोरी कोणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटत होतं, पण चोरासकट मतचोरी पकडली गेली। उद्धव ठाकरेंची टीका, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये 25 तारखेला मेळावा। महायुतीचा ॲटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करेल। पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका। आधी भाऊबंदकीचं नाटक, आता मलोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू। शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला, तर भाऊबंदकीचा संदेश मिंध्यांना अस्वस्थ करतोय। राज्यातील सर्व नरकासुरांना जनता चिरडेल, संजय राऊतांचा पलटवार। आज नरकासुराची जयंती नाही, तर श्रीकृष्णानं नरकासुराच्या केलेल्या वधाचा दिवस। जनता तुमच्याच अहंकारात सुराचा वध करणार, नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। आमच्या प्रश्नावर फक्त निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, भाजप उत्तर देत असेल तर याचा अर्थ आयोग आणि भाजपची ही मिलीभगत, राऊतांचा आरोप। तर 1 नोव्हेंबरला जनतेची माफी मागण्यासाठी मोर्चा काढा, बन यांची टीका। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती, धर्मादाय आयुक्तांचे आदेश। एका LLP कंपनीनं बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचा आरोप। ज्या घटनेशी माझा संबंधच नव्हता त्यावरून 250 दिवस माझी मीडिया ट्रायल चालली, त्या दिवसात मी 2दा मरता मरता वाचलो, धनंजय मुंडेंकडून खंत व्यक्त। शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल। व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक, मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीमध्ये गोमूत्र शिंपडून निषेध। 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल व्हावा, भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांना समज द्यावी। शनिवारवाडा प्रकरणानंतर रुपाली ठोंबरेंचा निशाणा। संजय शिरसाटांनी उपोषणकर्त्यालाच घरी बोलावून ज्यूस पाजला। शेतकरी प्रश्नावर एका तरुणानं 9 दिवस केलं होतं उपोषण। सरकारमध्ये असे नमुने म्हणून सामान्य नागरिक अडचणीत, संजय शिरसाट स्वतःला ट्रम्प समजतात का? रोहित पवारांची टीका। पंतप्रधान मोदींकडून जवानांसोबत दिवाळी साजरी, पंतप्रधान मोदींकडून INS विक्रांतलाही भेट। डुक्कर परवडलं पण सरकार नाही, एखादा आमदार कापला तर आत्महत्येची वेळ येणार नाही। आमदाराच्या घरासमोर कपडे काढून बसा, बच्चू कडूंच्या शेतकरी मेळाव्यातील वक्तव्यानं वादाची शक्यता। बच्चू कडूंची कापाकापीची भाषा चुकीची, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर कुठल्याही प्राण्याची उपमा सरकारला देणं ही ती त्या प्राण्याची बदनामी। कडूंच्या विधानावर बोलताना रोहित पवारांची सरकारवर टीका। बच्चू कडूंनी बालिशपणासारखं बोलणं थांबावं, समाजकार्य करावं। राऊतांची सकाळी पिपाणी वाजते आणि बच्चू कडू आता ढोल वाजवत आहेत, प्रवीण दरेकरांचा पलटवार। नाव जरी औरंगजेबाचं असलं तरी वतनदारी बंद केल्यानं छत्रपती संभाजीराजे सासऱ्याकडून मारले गेले। बुलडाण्यामधल्या शेतकरी मेळाव्यात बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य। बच्चू कडूंना वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसतेय, नितेश राणेंची टीका। तर आम्हाला लागलेली हवा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये घालू, बच्चू कडूंचा पलटवार। सोलापुरात काँग्रेसचं पिठलं भाकरी आंदोलन, सरकारमुळे शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याचा आरोप। भुजबळ, वडेट्टीवार आणि हाकेंचे मोर्चे हे राजकारण, बबनराव तायवाडे यांचा आरोप। तर ज्यांचे वडील आजोबांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यावं, तायवाडेंची मागणी। पुण्यातल्या जागा गिळणारे जाग्या मोहोळ, ट्विट करत धंगेकरांची मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। राज्यात लवकरच 1700 तलाट्यांची भरती होणार, प्रक्रिया सुरू। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। दिवाळीमध्ये भेसळीवर FDAची नजर, राज्यातून 2 कोटींचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त। खवा, गाईचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीरसह बटर, वनस्पती तूप आणि भगरीमध्ये भेसळ। मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, गुणवत्ता निर्देशांक 172 अंकांवर। प्रदूषणकारी फटाके फोडणं टाळण्याचं हवामान तज्ज्ञांचं आवाहन। ChatGPTला टक्कर देण्यासाठी स्वदेशी सर्वम AI मॉडेल सज्ज, डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी 2026 पर्यंत होणार ॲप लॉन्च होणार। हिंदी मराठीसह 10 भाषांचा समावेश असणार।
हाँगकाँगमध्ये कार्गो विमान रनवेवरून घसरून समुद्रात. विमान दुबईवरून हाँगकाँग विमानतळावर लँड होताना एका वाहनावर आदळलं. दुर्घटनेमध्ये 2 ग्राउंड स्टाफ समुद्रामध्ये पडल्याची माहिती. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.